राष्ट्रवादी सोबत कॅबिनेटमध्ये सोबत बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते असं वक्तव्य चक्क राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलंय। आता या वक्तव्यावरून महायुतीत वादाला तोंड फुटलंय। यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते चांगलेच संतापले असून या निमित्तानं नवा वाद निर्माण झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करावी, सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अन्यथा आम्हाला बाहेर पडू द्या अशी मागणीही या पक्षानं केली आहे। राज्याचे आरोग्य मंत्री आणि शिवसेनेचे नेते डॉक्टर तानाजी सावंत यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी सोबतच्या महायुतीवर सडकून टीका केली आहे। आपण कट्टर शिवसैनिक आहोत, आयुष्यात आपले काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत कधीही पटलेले नाही। आता जरी राष्ट्रवादी सोबत मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची ॲलर्जी आहे असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय। आता या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सावंत यांना लक्ष्य केलंय। तानाजी सावंत नाव असलेले महाराष्ट्रात बरेच आहेत। तानाजी सावंत यांना विचारून आम्ही मंत्रिमंडळात सामील झालेलो नाही। त्यांना आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे। लोककल्याणकारी योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे, पण कोणी मिठाचा खडा टाकत असेल तर त्याला आवरण्याची गरज असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। यावरून राजकारणात कलगीतुरा रंगत आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सावंत यांना एक्स या ट्विटर हँडलवरून प्रत्युत्तर दिलंय। जे खेकड्यामुळे धरण फुटलं म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, धाराशिव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करू शकतात आणि अजित पवारांकडून निधी घेऊ शकतात, ते काहीही बोलू शकतात, अशी उपरोधिक टीका मिटकरी यांनी केली आहे। तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे। हे राजकारणी म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत। त्यांना एवढी मळमळ उलट्या होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवून देते असा शाब्दिक हल्ला त्यांनी चढवलाय। तर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही सावंत यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय। तानाजी सावंत यांचं वक्तव्य राजकीय संस्कृतीला साजेचं नाही। आमच्या पक्ष नेतृत्वाबद्दल वावगं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं कधीही चांगलं। आम्ही सत्तेसाठी लाचार नाही। एकतर मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं, अन्यथा आम्ही सरकारमधून बाहेर पडतो असा इशाराही पाटील यांनी दिलाय। अर्थार्थी महायुतीत काहीतरी आलबेल आहे हे दिसतंय। आता येणाऱ्या काळात महायुतीतील भांडणं आणखीन चव्हाट्यावर येऊ शकतात हे नक्की।